दमले मी याच्याकडे बघून, हसून आणि फोटोज आणि व्हिडिओज काढून. चालू झालं मला असलं काही विचारायचं नाही, मी तुला आत्ताच सांगते, निघ चल इथून, बाय. काल झालंय लग्न, बांधल्यात 7 जन्माच्या गाठी. शौर्यला आवडतं खेळायला खूप क्रिकेट. आंखों में दिखने दे, पूरा आंखों. म्हटलं सर मैं बेहोश हूँ, मी कसं दाखवू आता डोळ्यात. वचन दिले तू मला या मालिकेत ऊर्जा आणि शौर्याचं लग्न झालं आहे आणि आता मस्त सत्यनारायणची पूजा पार पडली आहे. पण त्यात ड्रामा तर आहेच. पण सर्वात पहिले अनुष्काशी मी कट्टी घेऊ की नको? तेच कट्टी घेतेस नाही तिच्याशी? आता खरंच व्हॅलिड रिझन आहे, खरंच व्हॅलिड रिझन आहे. पण आय एम सो हॅप्पी अनुष्का. सुपारी फुटली आहे लग्नाची आणि तोही आमचा खूप छान मित्र आहे निखिल. कॉंग्रॅच्युलेशन्स सर्वात आधी, है ना? अशी गुलाबी गुलाबी झाली आहे तेव्हापासून. पण खूप पटापट झालं काय? खूप 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 फटाफट झालं. म्हणजे आम्हाला कळण्याच्या आधीच ते सगळ्यांना कळलं होतं. सो खूप खूप फास्ट झालं. नील आल्यापासून म्हणजे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर काही चेंजेस झाले तिच्यामध्ये? नाही, आमच्यात तर दररोज भांडण होतंच, पण नाही, सुपारी फुटल्यापासून नाही, असं काही नाही, तसंच आहे. आणि मला वाटतं की ती हळूहळू खूप बिझी होत जाणार आहे, हे मात्र दिसतंय. तेवढाच काही तो फरक पडणार आहे, पण बाकी काहीच नाही. पण ह्या लग्नापासून आमच्यात फरक पडला. म्हणजे परवापर्यंत आम्ही चांगले मित्र होतो. कालपासून आमची अचानकच भांडणं वाढली आहेत. काल लग्नाचा सिक्वेन्स झाला आणि भांडणच सुरू झाली. आमचा सिक्वेन्स संपत आला आणि ही मला म्हणाली की पुढचे 10 दिवस मला चेहरा दाखवू नको म्हणून. दमले मी याच्याकडे बघून, हसून आणि फोटोज आणि व्हिडिओज काढून. तू पण हेच म्हटलास, स्वतःच नाही सांगणार कधी. म्हणजे दोघांचंही अजून रिअल लाईफमध्ये लग्न झालं नाही आहे. पण ते असं म्हणतात ना, जो खाए शादी का लड्डू वो पचताय, है ना? पण तुमच्या अराउंड लोकांचं हे तुम्ही आत्तापर्यंत एक्सपिरियन्सेस घेतले असतील. पण सिरियलमध्ये शूट करून आपला एक पॉईंट येतो, यार आता नाही, म्हणजे रिअल लाईफमध्ये जेव्हा होईल तेव्हा साधं सिम्पल हवं आहे. तुमचं काय आहे म्हणजे आता? कारण सिरियलमध्ये इतकी लग्न आपण करतो की आपण डन झालो. नाही यार, मला पण खऱ्या आयुष्यात लवकरच मिनिमल लग्न करायला आवडेल. म्हणजे मला फार तामझाम आणि असं नको. आणि आय होप की खऱ्या आयुष्यातलं लग्न जास्त सोपं असेल, कारण वन टेक आहे ना सगळं. हां, म्हणजे वन टेक सप्तपदी. इथे कसं, अरे वो पैर को नेल पॉलिश लगा, वो दिख रहा है, आणि त्याच्यासाठी थांबा, मग कोणीतरी येऊन नेल पेंट लावे, मग सप्तपदी पार पडतील. कोणीतरी ते ब्लोअर येऊन केस उडालेच पाहिजे. तर मग आणि आता इथे कसं, आम्ही किती फेरे घेतले रे? 27-28 फेरे घेतले आम्ही. तर मला ना ह्या गोष्टीचं खूप कोइन्सिडन्स वाटतो की लास्ट टाईम मी जेव्हा सेटवर आली होती तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं की तुमचं लाईफ पार्टनर तुम्हाला कसा हवा, आणि कट टू मीची स्टोरी, म्हणजे ह्यांचा म्हणजे ही जी स्टोरी माझ्या कानावर पडली. सो दॅट इज सो मालिकेतही ऊर्जा शौर्याचं लग्न झालं आहे आणि ना आता ती हॅपी फेस जी प्रेक्षकांना अपेक्षित होती ती येते फायनली. पण तरी त्या ड्रामा आहे, कारण का ह्याचे बाबा जे आहेत ते ॲक्सेप्ट करणार की नाही, आणि फुल कन्व्हिन्सिंग पॉवर त्याची दाखवतो येतो. बरं, आता सीन शूट करताना किती धमाल येते आणि लग्नाचं हे पूर्ण शूट किती एन्जॉय केलं? आम्ही खूप एन्जॉय केलं. सरप्रायझिंगली आमचं लग्न आमच्यासाठी खूप हेक्टिक नव्हतं. म्हणजे शिफ्ट होती ती एक्सटेंड पण होत होती, पण अगदी लग्न जे अंगावर येतं की अरे बापरे 2च तास झोपलो आणि 3च तास झोपलो, असं नाही झालं. सो मला असं वाटतं की खूप कम्फर्टेबली आमच्या प्रोडक्शन हाऊसने पण ते खूप कम्फर्टेबली मॅनेज केलं. म्हणजे सगळे व्यवस्थित, खूप नाही झोप होते ऑब्व्हियसली, पण सगळे ॲटलिस्ट एक रिजनेबल 5 तासांची झोप तर मला वाटतं प्रत्येकाची झालेली. सो वी आर एन्जॉईंग सगळेच जण. नाही, मला तर वाटतं की आता आमची खरी लग्न होईपर्यंत सगळी विधी पाठ होतील आम्हाला. हो, म्हणजे ते इतक्या वेळेला करावं लागतं प्रत्येक गोष्ट, वेगवेगळ्या अँगलसाठी. सो मजा येते एकतर. आणि पहिलं मंगलाष्टक पाठ झालं. पण एकंदरीत तर खूपच धमाल येते यार. लग्न ही कन्सेप्टच अफलातून आहे आणि ती प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी एक्सपिरियन्स करावी, एकदाच करावी माझ्या मते. त्यामुळे एकदाच करावी माझ्या मते. अरे म्हणजे मला म्हणायचं आहे की करू नये किंवा एकदा तरी असं अनेकदा करावी असं मी म्हणालो का? एकदाच करावी. हां. आणि इंद्रनीलला तर लग्न करत असताना छोट्या छोट्या गोष्टी तो अगदी लहान मुलासारखा फॅसिनेट होत होता. म्हणजे मंगळसूत्रमध्ये आपण ते बघतो ना, हळद आणि कुंकू भरतात,
तर तो ते इतक्या आवर्जून लक्षात ठेवून नाही कंटिन्युटी मॅच नाही होगी, तो ते घेऊन भरत बसायचा. तो सेटिंगवाल्यालाही करू नव्हता देत ते. ग्रीन फ्लॅग आहे यार, म्हणजे काही. आणि इतकं लहान आहे, ग्रीन फ्लॅग नाही, लहान आहे तो. कशी बोलते बघ. हा, सीख रहा है अभी. तू पण असा बॉम्ब फोडशील ना, म्हणजे इंद्रनील, म्हणजे मला तरी आधी सांग. ए अजून तरी माझा काही लग्नाचा काही विचारच नाही. खूप वर्ष मी लग्न नाही नसतो करत. करायलाही नाही पाहिजे. त्याने तुला मॅच्युअर व्हायची गरज आहे, करू नकोस ती. हे असं मला सतत बोलत राहते माहिती आहे का. काय करावं माणसाने सांग. मी 24 तास ऐकत असतो हिचं हे बोलणं. दमून जातो ग मी. पण हेच एंटरटेनमेंट आहे इंद्रनील. हो नाही बरोबर आहे. खूप चांगली वागली तर रडशील तू. मला असं वाटलेलं की आता लग्न झाले पण भांडणार नाहीत, पण आहे ना आय गेस हीच तुमची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप कनेक्ट करते. कारण का लास्ट इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही भांडला होतात आणि कमेंट होती की भांडताना किती क्यूट दिसतात यार. इन्स्टावरती कमेंट होती आणि मी म्हटलं की नेक्स्ट टाईम मी सांगेन. सो म्हणजे तुम्ही भांडणं कधी थांबवणार नाहीत, राईट. सो इंद्रनील, तुझ्यासाठी प्रश्न आहे. म्हणजे आता शौर्य म्हणून की आता लग्नाचे सिक्वेन्स तुमचे पार पडले, त्यातला ऊर्जाचा तुला सर्वात आवडलेला लुक कोणता होता? हो रे, सांग. ए आम्ही दोघंही, मला नाही मी 1 मिनिट मी दिली. नाही 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 कसली आहेस ग. कधी कोण मी दिली नाही कॉम्प्लिमेंट तुला. मंगलाष्टकाला उभं राहिलेलं असताना तुला म्हटलं छान दिसतीयस. मला म्हटलं होतं. मी जेन्युइनली सांगते, नाही मला खरंच कळलं नाही. नाही कारण ती पहिल्यांदा आली तिथे आणि मग सगळेच सांगत होते की छान दिसतीयस, खूप सुंदर दिसतीयस. मी पण म्हणालो छान. नाही, तू मला लुक टेस्टला सांगितलं होतं जेव्हा मी फ्युचरला आले. सांगितलं होतं ना. मग ए नाही आता त्या लग्नाच्या लुक टेस्टला. नाही ती खूपच सुंदर दिसते. म्हणजे ती नेहमीच सुंदर दिसते. आमची ट्युनिंग खराब आहे, असं करू नका. असं बोलण्याची मुळात काही सवयच नाही ग. आमच्या मैत्रीचा बेस इथूनच चालू झाला. मला असलं काही विचारायचं नाही, मी तुला आत्ताच सांगते. निघ चल इथून, बाय. माझा फोन त्याच्याकडे असतो कारण पटकन टेकमध्ये त्याला पॉकेट्स आहे, पटकन मी टेकमध्ये त्याच्याकडे देते. आणि त्याच्यामध्ये जर टेक झाल्यानंतर मी त्याला म्हटलं फोन दे ना, तर तो मला म्हणतो कशाला, तुला कशाला हवा आहे आता फोन, मास्टर झाल्या की मिळणार. आम्ही इतकं काय म्हणतो हक्काने भांडतो एकमेकांसोबत, पण तितक्या हक्काने आम्ही कॉम्प्लिमेंट नाही करत. मला असं वाटतं की, आणि मला नाही माहिती को ॲक्टर्स करतात की नाही, पण आम्ही नाही करत, बिलकुल नाही करत. फ्रेंडशिप में सब नाही. येस, पण आहे ना असं जर माहोल असेल, आपल्याला जर असं बॉन्डिंग असेल ना, तर रोज सेटवर यायला पण ते एक मोटिवेशन असतं ना, की एक पॉझिटिव्हिटी असते. सो माझा हाच क्वेश्चन होता की व्हॉट कीप्स यू मोटिवेटेड, की आता असं नाही की आता उन्हात शूट करायचं आहे, बट अशी लोकं सोबत असताना ते इझी होऊन जातं, राईट. करेक्ट. अरे मी सेटवर आहे म्हणून तिला मोटिवेशन ऑलरेडी मिळालं. तू काही काहीच बोलू नको, कळलं. मी चुकून फुल टॉस दिलाय तुला. 1 मिनिट. मी बघ आता हाच म्हणतो म्हणजे तुम्हाला कळलं असेल, पण ह्या बाबतीत मी खरंच सांगेन की आमचा हा सेट वन ऑफ द मोस्ट एंटरटेनिंग सेट आहे. म्हणजे आमचे डिरेक्टर भरत गायकवाड सर, ते पॅकेज आहेत एंटरटेनमेंटचा. सगळेच, मला असं वाटतं आम्ही सगळेच खूप, म्हणजे असा एकही मिनिट सेटवर डल नाही जात, कधीच नाही गेला. म्हणजे सगळेच, म्हणजे आमची अख्खी टीमच मला असं वाटतं खूप एंटरटेनिंग आहे. आणि आता आपण कलावंत स्टुडिओला आहो, इथे AC नाही आहे, सगळं हे असून सुद्धा आम्ही सेल्फ एंटरटेन करत असतो किंवा एकमेकांना करत असतो. सगळेच आमचे DOP, सगळी कंप्लीट टीमच खूप एंटरटेनिंग आहे. सो आय थिंक दॅट कीप्स अस मोटिवेटेड. पण आम्हाला एंटरटेन करतात. कधी म्हणतात रोलही नाही किया. कधी ते रोलच करत नाहीत. दुबेजी म्हणून आमचे आहेत, हो ते. आणि आम्ही खूप जीवाच्या अकांताने त्याच पॉइंटला ऊर्जा, अश्रू आला पाहिजे तो येतो, पण दुबेजी एकदम रोलही नाही किया. शांतपणे सांगतात, गोड सांगतात, काही त्याच्यात रागा नाही. आणि भरत सर ऑलमोस्ट मॉनिटरमध्ये, म्हणजे भरत सरांची पापणी आणि मॉनिटर इथे असतं, ते इतके घुसलेले असतात. आणि दुबे जी जे आहेत आमचे, ते नॉन चॅलेंट असून रोल ही नाही. सो आय थिंक ह्या गमती जमती किंवा द पीपल दॅट वी वर्क विथ, दॅट मॅटर्स अ लॉट. आणि तेच मोटिवेशन आहे आमचं रोज सेटवर येऊन काम करण्याचं. सो येस, दॅट्स वॉट कीप अस मोटिवेटेड. स्टाईल पण आहे, असं पॅन करतं. म्हणजे भरत सरांवर मी एक वेगळा इंटरव्ह्यू करू शकते. आम्हाला पाठ झालं, घुस जा
दिल से होने दे. एकदा काय झालं ह्याच्यावरचीच गंमत पटकन सांगते की एक सीन होता सरालचा कुठलाही सीन असू दे मग माझी सीन मध्ये मला येऊन फक्त जायचंय फक्त एंट्री घेऊन एक्झिट असेल तरी बहुत इम्पोर्टेंट सीन है ऊर्जा ये बहुत पूरा वो अंदर से आने दे ऊर्जा झाला एक कट झाला आमचा आणि त्याच्यानंतर सर म्हणे कट कट ऊर्जा नहीं वो नहीं मिल रहा वो आंखों में दिखने दे पूरा आंखों म्हटलं सर मैं बेहोश हूँ मी कसं दाखवू आता डोळ्यात अच्छा हम वो कर रहे हैं क्या ते म्हणजे आय थिंक ते ॲज अ डिरेक्टर ते इतके इन्व्हॉल्वड आहेत कामात म्हणजे मला असं वाटतं की आम्ही त्यांच्यासोबत काम करून इन्स्पायर तर होतोच पण इन्स्पिरेशन सोबतच ते एंटरटेनर म्हणून तर काहीच्या काही भारी काहीच्या काही भारी ॲज अ शौर्य ऊर्जा फॅन ना आम्हाला आता मजा येणार आहे कारण का सगळे लवी डवी रोमॅन्टिक सीन्स पाहायला मिळणार आहे तुम्हालाही कमेंट्स आले असेल सोशल मीडियावर तसं की प्रेक्षक वाट बघतात आम्ही वाट बघतो कारण एखादा येईल खूप म्हणजे आम्ही केस आणि खूप प्रॉब्लेम्स दोघांच्या फॅमिलीचे प्रॉब्लेम्स आणि ते सगळं झाल्यानंतर तसं मला नाही वाटत आमचा लवी डवीचा ट्रॅक झाला आहे त्यांची खूप गोड लव्ह स्टोरी जी चहा आणि खारीसारखी होती तेवढी डेव्हलप झाली आहे पण ॲक्च्युअल लवी डवीचे सीन्स मला वाटतं आत्ता येतील मुळात आम्ही आता खूप दिवसानंतर शूट करायला लागलो मध्ये एक असा गॅप आला होता की आम्ही विरह झाला होता 10-12 दिवस आम्ही एकत्र शूटच नव्हतं केलं. पण नाही आय एम सो एक्सायटेड आत्ताचे सीन्स बघायला आणि नवी नवरी म्हणजे आजकालच्या या नवऱ्या इतक्या एक्सायटेड असतात ना की स्वतःहून सांगतात की मला उकाळायचं पण दॅट वॉज सो क्यूट म्हणजे किती प्रेम आहे शौर्यवर येस होऊन जाऊ दे ऊर्जा याचा मला माहिती आहे काल झालंय लग्न बांधल्यात 7 जन्मांच्या गाठी काल झालंय लग्न बांधल्यात 7 जन्माच्या गाठी शौर्याचं नाव घेते राजश्री मराठीच्या प्रेक्षकांसाठी काय हे तू बनवलं होतं 1 मिनिट हे मी ही पुस्तकात लिहून मी ठेवत्या याचं- मी आज हा उखाणा घेणार हा मारणार अरे नाही इंद्र मला माहिती होतं ही आज इंटरव्ह्यूला घे मी तुला तुझ्या माहिती समोर आहे मी कुठे जाऊ दे एक मिनटं मुली या बाबतीत खूप हुशार असतात हां हुशार असतात तू मला एक हे शब्द दे मी यमक कसं आता काय जुळवलं ग अरे जुळू शकते अनुष्का आहे ती यार चल माझं तर फारच फालतू आठवत होता घे घे तू तरी पाठ केलेला घे आता माझा पण चांगला आहे. हा. शौर्याला आवडतं खेळायला खूप क्रिकेट शौर्याला आवडतं खेळायला खूप क्रिकेट ऊर्जाने घेतली शौर्याची पहिल्या बॉलवर विकेट तुम्हाला तितका नाही आवडला ना माझा खरं सांगा आणि मी ना फेक हसताय दोघी पण मला खरं त्याची ती रील होती ना की मी दरवाजावर येतो आणि मग ते पुढे त्याला सुचलं नाही काही तसं काहीच पण नाही मी सो थँक्यू सो मच गाईज असेच छान राहा आणि मज्जा मस्ती करत राहा भांडत राहा थँक्यू आतिशा थँक्यू राजश्री मराठी थँक्यू थँक्यू सो मच